मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके नेते माननीय नितीनजी गडकरी, चंद्रशेखरजी बावनकुळे, कृपालजी तुमाने, ज्यांच्या प्रयत्नातून आजचा कार्यक्रम साकार होतोय ते आपल्या पूर्व नागपूरचे, त्यांचं आजपासून नाव कार्यसम्राट आमदार म्हणून मी या ठिकाणी करतोय असे कृष्णाभाऊ खोपडे, आमदार विकासजी कुंभारे, आमदार आशिषजी जयस्वाल, आमदार टेकचंदजी सावरकर, अनिलजी सोले, संजयजी भेंडे, विकीजी कुकरेजा, धरमपालजी मेश्राम, बंटीजी कुकडे आणि या महारेलचे MD श्री राजेश जयस्वाल या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, बराच उशीर झाला आहे आणि आपल्याला माननीय गडकरी साहेबांचं भाषण देखील या ठिकाणी ऐकायचं आहे. मगाशी कृष्णाभाऊ खोपडे असं म्हणाले की महारेलसारखी कंपनी मी पाहिली नाही, महारेलने अत्यंत वेगाने काम केलं. महारेलसारखी कंपनी तुम्ही पाहिली नाही, महारेलने वेगानं काम केलं, याचं कारण माहिती आहे कृष्णाभाऊ तुम्हाला? या महारेल कंपनीचा जनक मी आहे. ही कंपनी मी तयार केली आहे. महारेल आणि महामेट्रो या दोन्ही कंपनी त्या काळामध्ये आपण तयार केल्या आणि मी खरोखर या ठिकाणी आपले जे महारेलचे MD आहेत राजेश जयस्वालजी यांचं मनापासून अभिनंदन करतो की अतिशय वेगानं काम आणि अतिशय उत्तम क्वालिटीचं काम, डिझाईन युनिक असतं, काम वेगानं असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं ही कंपनी जवळपास सगळं डिझायनिंग इनहाऊस करते आणि त्यामुळे मला असं वाटतं की ही जी काही पूर्ण टीम आहे महारेलची, या टीमचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. आज 9 आरोबींचं आपण उद्घाटन केलं आहे आणि 5 आता उड्डाणपुलांचं आपण भूमिपूजन केलं आहे. खरं म्हणजे पूर्वी रेल्वे विभागाला एक उड्डाणपूल बांधायला सांगितला तर वर्षानुवर्ष निघून जायचे आणि म्हणून आम्ही त्या काळात निर्णय घेतला की आपणच एक कंपनी तयार करावी आणि त्या कंपनीला हे सगळं काम द्यावं. कंपनी तयार केल्यानंतर MD म्हणून श्री जयस्वाल आले आणि त्यांनी इतक्या वेगाने या महाराष्ट्रामधल्या शेकडो ब्रिजेसचं काम हे त्या ठिकाणी पूर्ण केलं आहे आणि आता हे जे 5 या ठिकाणी उड्डाणपूल माननीय कृष्णाभाऊ खोपडे यांच्या मेहनतीतून तयार झाले आहेत. कृष्णाभाऊंचं काम फार हुशारीचं आहे. ते फाईल तयार करतात, ती पूर्ण फिरवतात, योग्य ठिकाणी आणतात, मग मला पकडतात आणि घेऊन जातात आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांशी बोलून त्याच्यावर सही घेतात. मग ते कधी त्याचा GR काढतात, कधी ते काम करतात, हे काहीच त्या ठिकाणी आपल्याला समजत नाही. मला तर असं वाटतं की आमचे विकासभाऊ कुंभारे आहेत, त्यांच्या मध्य नागपूरमध्ये तर उड्डाणपूल वगैरे करायला जागा नाही आहे, त्यांच्या हिस्साचे उड्डाणपूल आमचे कृष्णाभाऊच करून टाकतात, कारण तिकडे जागाच नाही आहे. त्यामुळे सगळे कामं हे आज पूर्व नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात, अर्थात मध्य नागपूरमध्ये खूप कामं नितीनजींच्या आशीर्वादाने या ठिकाणी झाले. पण आज मला या गोष्टीचा आनंद आहे की आपल्या आशीर्वादाने 14 ते 19 सरकार होतं, त्या काळामध्ये नितीनजींनी नागपूर शहरामध्ये मोठी कामं केली, मी स्वतः केली. नागपूर शहर आणि जिल्ह्यामध्ये 2.5 वर्ष सरकार नव्हतं, नितीनजींचं इंजिन सुरू होतं पण आपलं इंजिन बंद होतं. पुन्हा तुमच्या आशीर्वादाने सरकार आलं. या 1.5 वर्षामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये 5,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त कामं ही आपण या ठिकाणी सुरू केली आहे. याच्यामध्ये उड्डाणपूल असतील, याच्यामध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील, याच्यामध्ये मेयो मेडिकलसारखे आपले हॉस्पिटल्स असतील, याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या योजना असतील, याच्यामध्ये आपलं क्रीडा संकुल असेल, सर्व प्रकारची कामं, जवळजवळ 1,000-1,500 कोटी रुपयाचे आपले कॉन्क्रीट रोड असतील. इतक्या मोठ्या प्रमाणात हे सरकार आल्यानंतर ही सगळी कामं सुरू झाली आहे आणि नागपूर शहराचा चेहरा बदलत सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी आपण कशा प्रकारे त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन करू शकू अशा प्रकारचा प्रयत्न आपण सारखा करतो आहे. आता कृष्णाभाऊंनी जिचा उल्लेख केला, मालकी हक्काचे पट्टे तर आपण दिलेच, पण आता नव्याने खाजगी जमिनीवर ज्या झोपड्या बसलेल्या आहेत त्यांनाही मालकी हक्काचे पट्टे देण्याच्या संदर्भातला GR काढला की ज्या GRच्या माध्यमातून मालकांना आपण
त्या ठिकाणी TDRचं कम्पेन्सेशन देतो आहे, त्या जमिनी सरकारकडे घेतो आहे आणि तिथे बसलेले जे काही झोपडपट्टीवासी आहेत त्यांना देखील आपण मोठ्या प्रमाणात मालकी हक्काचे पट्टे देतो आहे. त्यामुळे एकूणच नागपूरच्या सर्वांगीण विकासाकरता मोठ्या प्रमाणात आपल्या सरकारने काम सुरू केलं आहे. महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात हे काम चाललेलं आहे. आज अधिक तपशिलात मी जाणार नाही, पण मी खरोखर कृष्णाभाऊ तुमचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. आणि एखादा आमदार कसा असावा तर तो कृष्णा खोपडेसारखा असावा, अशा प्रकारचं काम कृष्णाभाऊंनी करून दाखवलं आहे. त्यांच्यापासून शिकण्यासारखं आहे आणि म्हणून निश्चितपणे आजच्या प्रसंगी त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि कृष्णाभाऊ तुम्ही काही घोषणा करायला सांगितल्या, मी केल्या नाही तरी तुम्ही त्या करूनच घेणार आहेत, त्यामुळे त्या झाल्या असं तुम्ही समजून चला. एवढंच या निमित्ताने सांगतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद.